म्हणजे काय, तो एक व्हॅलिड खर्च, विनाकारण खर्च करणे म्हणजे ते रिसर्चच्या इकॉनॉमिक्स मध्ये येत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे एक 1 रुपयाचा पेन सुद्धा तो त्या बजेटचा भाग आहे. एक 50 पैशाचं झेरॉक्स सुद्धा त्याच्यासाठी पेज त्या अर्थकारणाचा भाग आहे. म्हणून हे त्याच्यामध्ये येतं का, हा एक महत्वाचा इश्यू. आणि पुढचा इश्यू म्हणजे टाइम फॅक्टर, की ऍज तुम्ही ज्यावेळेस संशोधन हाती घेता त्यावेळेस तुम्ही आयदर यू आर अ स्टुडंट, you are teacher and you want to undertake a PhD research. You might be a housewife and you want to undertake a research work. तर या वेगवेगळ्या अँगल मधून जायचं असतं. म्हणजे कोणीतरी एखादं बॅचलर असतं आणि त्या दरम्यान त्याचं लग्न होणार असतं आणि त्यांनी ते रिसर्च घ्यायचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा संशोधनाच्या पूर्ततेसाठी अपव्यय करणाऱ्या आहेत. म्हणून तुम्हाला त्याचं टाइम लिमिट निश्चित करता आलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. डुईंग रिसर्च इज वन ऑफ द थिंग. Simultaneously, when you are traveling in a river of research, then what things you pick up, that must be pointed out initially while preparing your proposal. हे लक्षात ठेवा की संशोधन कार्य पूर्ण करत असताना तुम्हाला नुसतं रिसर्चचे ऑब्जेक्टिव्ह नुसार टूल बनवायचे, डेटा कलेक्शन करायचं, अनालिसिस करायचंय, थेसिस सबमिट करायचा आहे. हा एक 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 पायवाट झाली संशोधनाची. मुख्यत्वे काय का, ते संशोधन करत असताना तुम्ही कोणकोणत्या गोष्टी पिकअप करणार आहे, म्हणजे तुम्ही अचीव काय काय करणार आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तर तुमचं अचिव्हमेंट हे त्यावर डिपेंड आहे का. म्हणजे अचिव्हमेंट म्हणजे काय का, मी एक आउट ऑफ स्टेट जाऊन माझा एक रिसर्च पेपर पब्लिश करणार आहे. माइट बी आय विल गो आउट ऑफ कंट्री अँड प्रेझेंट द रिसर्च पेपर. हे तुमचं साइड बाय साइड तुमचं लिंकिंग असलं पाहिजे. कोणी शारदा चव्हाण आहेत, कृपया त्यांनी त्यांचा व्हिडिओ ऑफ करावा. जस्ट अ मिनिट. बाहेरून टाकलं की ते जरा डबल करी. सॉरी, आपण जे बोलत होतो, तुम्ही काय काय पिकअप करायचंय तुमचं संशोधन. ज्यावेळेस हे मी याच्या दृष्टिकोनाने सांगत होतो, ज्यावेळेस आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतो, व्हॉट इज द आउटपुट ऑफ युअर रिसर्च, हा ज्यावेळेस प्रश्न विचारल्यानंतर विद्यार्थी गोंधळतात. काय आउटपुट आहे, तर आउटपुट रिसर्च आउटकम इज वन ऑफ द आउटपुट. त्याचे निष्कर्ष जे आहेत, ज्याचं कंक्लुजन आहे, इज द वन ऑफ द आउटपुट. तुम्हाला स्वतःला ऍज अ रिसर्चर म्हणून ग्रोथ होण्यासाठी, ऍज अ टीचर म्हणून तुमची डेव्हलपमेंट होण्यासाठी, प्रोफेशनल डेव्हलपमेंट होण्यासाठी तुम्हाला तुमचं पीएचडी कसं तुम्हाला हातभार लावलेला आहे, तर हा विचार सुद्धा करणं अत्यंत आवश्यक आहे. उदाहरणार्थ, तुमचं एखादं पुस्तक पब्लिश होऊ शकतं का, याच्यावर एक रेफरन्स बुक त्याच्यावर पब्लिश होऊ शकतं का, त्या विषयाच्या अनुषंगाने एखादा मोनोग्राफ तयार होऊ शकतो का, त्या विषयाला इंटरनेटवर एखादा वेगळा प्लॅटफॉर्म मिळू शकतो का. परत तुमचं रिकॉग्निशन जे आहे ते वेगवेगळे रिकॉग्निशन तुम्हाला, तुमचं एच इंडेक्स, आय इंडेक्स, इम्पॅक्ट फॅक्टर, तर ऑर्क आयडी, हे सगळे तुमचे त्या दरम्यान तयार होणार आहे का. आता मी हे जे शब्द विचारले, बहुतांशी संशोधकांना हे मे बी पहिल्यांदा ऐकले असतील, काही जण मे बी त्याचा उपयोग म्हणजे ते आयडी त्यांच्याकडे असू शकतात. पण संशोधनामध्ये ज्यावेळेस तुम्ही तुमचा बायोडाटा बिल्टअप करतात, तर माझा एच इंडेक्स एवढा आहे, माझा आय इंडेक्स एवढा आहे,
माझा इम्पॅक्ट फॅक्टर एवढ्या इम्पॅक्ट फॅक्टर मध्ये पेपर पब्लिश झालेले आहेत. तर हे तुमचं ऍड ऑन असतं. दॅट इज काय म्हणता येईल आपल्याला, आउटपुट ऑफ युअर रिसर्च. म्हणजे एक माझा मित्र आहे, तर त्याचा पेपर पब्लिश झालाय 43 इम्पॅक्ट फॅक्टर मध्ये. विचार करा, 43 इम्पॅक्ट फॅक्टर. लोकांचं 0.1, 2, 3, 4, 5 मध्ये आलं तर लोकांची कॉलर टाईट होती. त्याचा 43 इम्पॅक्ट फॅक्टर असलेल्या जर्नलमध्ये तो पेपर पब्लिश झालेला आहे. म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा तुमच्या आराखड्याच्या स्केलेटन आहे हे लक्षात ठेवा. आराखडा याच्यावर उभा राहिला पाहिजे. आणि तुम्ही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये पीएचडी करण्यासाठी इच्छुक आहात, तर आमचं विद्यापीठ तुम्हाला परदेशामध्ये एक पेपर प्रेझेंट करण्यासाठी ट्रॅव्हलिंग ग्रांट्स अवेलेबल करून देतं. म्हणजे तुम्हाला परदेशामध्ये जवळपास फ्री ऑफ कॉस्ट तुमचा पेपर पब्लिश करू शकता. एवढा स्कोप तुम्हाला या विद्यापीठाकडून मिळणार आहे. म्हणून तुमच्या जर का ऑब्जेक्टिव्ह मध्ये ते नसेल तर पीएचडी तर सगळ्यांनाच भेटणार आहे. जसं तुम्ही FY ला ऍडमिशन घेतलं, तुम्ही TY ला येऊन ग्रॅज्युएट झाला. तुम्ही MA ला MCOM MSc ला ऍडमिशन केलं, तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट झाला. तर त्याच्या बाहेर तुम्हाला काय अचीव केलं का? तर केलं असेलही लोकांनी आणि ते करायलाच पाहिजे होतं. पण आता झालं नसेल तर पीएचडी करताना संशोधनाच्या दृष्टिकोनातून इतर गोष्टी सुद्धा तुम्ही अचीव केल्या पाहिजेत. हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला पर्यटन करायचंय तर संशोधन सुद्धा तुम्हाला मदत करणार आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या अर्थकारण किंवा घरच्या जबाबदारी याच्यामुळे तुम्ही बाहेर फिरू नाही शकला, पण संशोधनामध्ये संशोधन पेपर सादर करायचा आहे. तुम्ही दार्जिलिंगला जाऊ शकतात, काश्मीरमध्ये जाऊ शकतात, शिमल्याला जाऊ शकतात, कन्याकुमारीला जाऊ शकतात, त्रिवेंद्रमला जाऊ शकतात, चेन्नई आहे, गोवा आहे. तुम्ही कुठेही भारतात किंवा परदेशात जाऊ शकतात. ऍटलिस्ट तुम्हाला जाण्याचा, तिथे स्टुडंट म्हणून तुम्ही जरी टीचर आहात, स्टुडंट म्हणून तुम्हाला कन्सेशन मिळू शकतं. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट किंवा अल्प दरामध्ये राहण्याची सोय होऊ शकते. का हा जो खर्च आहे पर्यटनामध्ये हा खूप मोठ्या प्रमाणात असतो. तुम्हाला स्वस्तामध्ये तिथं रजिस्ट्रेशन मध्येच तुम्हाला तुमची फूड ब्रेकफास्टची सोय होऊ शकते आणि एक सेफ वातावरणामध्ये तुमचा स्टे असतो ऍज कम्पेअर टू स्टेइंग इन अ होटेल ऑर एनी अदर कमर्शियल प्लेस. हे लक्षात ठेवा. म्हणून तुमच्या याच्यामध्ये तुम्ही संशोधन करताय तर या सर्व गोष्टी तुमच्या दृष्टीपथात आणून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हे सर्व तुम्हाला प्रपोजल करत असताना तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. हे लक्षात ठेवा. नाहीतर तुमचा पेटला निकाल लागला RAC मध्ये, तुम्हाला गाईड दिला, तुम्ही गाईड कडे जाणार, गाईड म्हणणार काहीतरी विषय आणा किंवा गाईड काहीतरी विषय सांगतील. तर हे सगळं होत असताना तुमचा इंटरेस्ट, तुमचा फायनान्शियल आवश्यकता, तुमचं बजेट, तुमचा टाइम फ्रेम, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात विचारात घेऊनच त्या केल्या पाहिजेत. हे लक्षात ठेवा. विद्यापीठ तुम्हाला 3 वर्ष वेळ देतं. 3 वर्षामध्ये तुम्हाला तुमची पीएचडी पूर्ण करायची असते आणि तुम्हाला एक दिवस जरी जास्त झाला तर 6,500 रुपये तुम्हाला फी एक्स्ट्रा लागणार. 2 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला एक्सटेन्शन घ्यावे लागणार 5 वर्षानंतर आणि 7 वर्षानंतर रजिस्ट्रेशन करावं लागणार, ज्याचा खर्च 25-30 हजारापर्यंत येऊ शकतो. हे लक्षात ठेवा. म्हणजे विनाकारण तुम्ही टाइम वेस्ट करणे सुद्धा म्हणजे इट ऑन युअर फायनान्शियल बजेट. इट इज अ वेट ऑन युअर फायनान्शियल बजेट. म्हणून तुम्हाला वेळ लक्षात ठेवला पाहिजे. मान्य आहे की तुम्हाला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत. तुम्ही गृहिणी आहात, तुम्ही नोकरी करत आहात, कोणी मल्टीटास्किंग मध्ये काम करत आहे. पण हे लक्षात ठेवा, त्या तुमच्या जबाबदाऱ्या न संपणाऱ्या आहेत. हे लक्षात ठेवा. पण पीएचडी ही संपणारी गोष्ट आहे. तर तिचा कमीत कमी तुम्हाला गाईड मिळाल्यानंतर 3 वर्षात ती संपणार आहे. म्हणून तुम्हाला याच्यासाठी तुमच्या लाईफमध्ये फर्स्ट प्रायोरिटी देऊन 3 वर्षामध्ये पीएचडी संपवणे हे तुमचं पहिलं उद्दिष्ट, पहिलं टार्गेट असणं अत्यंत आवश्यक आहे. हे लक्षात ठेवा. आणि हे करत असताना कसं असतं का, मी अर्थकारणाचाही दुसरा एक विचार तुमच्या समोर मांडला. तर काय असतं का, एक 0.5 ml जर का मार्कर तुम्हाला पेज, लाईफ सायन्सेसचे विद्यार्थी असतील, एक पेज
जे रन करायचं आहे त्यांना, प्रोटीन बँड, RNA DNA बँड रन करायचा आहे, तर त्याची कॉस्ट किती जाते? 10,000 रुपयापर्यंत जाते. 0.5 ml मार्करची, प्रोटीन मार्करची प्राइस जाते, तेवढी जाते. किंवा तुम्ही जर का विषयाचा आवाका महाराष्ट्र घेतला, विषयाचा आवाका मराठवाडा घेतला सोशल सायन्सच्या विद्यार्थ्यांनी, तर तुम्हाला ट्रॅव्हलिंग करावं लागणार आहे, फिरावं लागणार आहे. तर तो खर्च, तो तुमच्या बजेटमध्ये आहे का? हे विचारात घेतलं गेलं पाहिजे. कारण तो जर का बजेटमध्ये नसेल आणि तर विनाकारण एवढं मोठं एरिया घेणं हे तुमच्या दृष्टीने तुमच्या संशोधन कमकुवत करण्याचं काम तुम्ही करत असता. म्हणून मी अर्थकारणाचा विचार केला का तुम्हाला बाइंडिंगला किती खर्च येतो? जवळपास 7,000 रुपये थेसिस बाइंडिंगला खर्च येतो, जो आजच्या काळातला खर्च मी सांगतोय. जवळपास 5 ते 6,000 रुपये प्रिंटिंगला खर्च येतो. म्हणजे एवढा खर्च तुम्हाला विचारात घ्यावे लागेल. हे छोटे छोटे खर्च असतात आणि तुमचं क्वेश्चनियर प्रिंट आउट करणे, तुम्हाला पोस्ट करणे किंवा कोणा पाठवणे, घेणे, परमिशन घेणे, ट्रॅव्हलिंग, बुक घेणे, रीडिंग, लायब्ररीची फी किंवा लायब्ररी ऍक्सेस करणे, तुम्हाला इन्स्टिट्यूशनला व्हिजिट करावे लागतात संशोधनाच्या दृष्टिकोनातून. तर या सर्व वेगवेगळ्या बाबींना अंतर्भूत अर्थकारणात तुम्हाला करावं लागतं आणि हे करत असताना कसं तुम्ही सायमल्टेनियसली या सगळ्या गोष्टी अचीव करू शकतात मिनिमम कॉस्ट इन्व्हॉल्वमेंट मध्ये, याचाही विचार तुम्ही केला पाहिजे. म्हणजे मी जर का दिल्लीला गेलो एखाद्या कॉन्फरन्स मध्ये, तर मी तिथे जाऊन UGC ची लायब्ररी रेफर करेल, JNU ची लायब्ररी रेफर करेल, दिल्ली युनिव्हर्सिटी आहे, जमिया मिलिया आहे किंवा अन्य दुसऱ्या युनिव्हर्सिटीज आहे. फार्मसीचा कोणी विद्यार्थी असेल तर हमदर्द इन्स्टिट्यूट आहे, तिथे जाईल. मेडिकलचा असेल तर एम्स मध्ये जाईल. तर म्हणजे तुम्ही तिथं जाऊनही तुम्ही मल्टीटास्किंग करून तुमचं रेफरन्सिंग, व्हिजिट टू द इन्स्टिट्यूशन्स वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुमचा कमीत कमी खर्च त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होईल, हे लक्षात ठेवा. परत सर्वांना माझं एक हे राहील, जर का म्हणजे विशेष हे राहील का, ज्यांना टायपिंग येत नाही त्यांनी टायपिंग सुरू करून दिलं पाहिजे. कारण टायपिंगचा खर्च मी तुम्हाला सांगितलेला नाही, तो प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल तो जो टायपिस्ट तुम्ही हायर करता त्याच्यावर डिपेंड आहे. कोणी 20 रुपये, 30 रुपये, 35, 40 रुपये पेजेस घेतं पर पेजेस टाईप करायला. ते त्याला देण्यापेक्षा, कारण तुम्ही स्वतः टाईप केलेलं केव्हाही हे अत्यंत फायदेशीर असतं, हे लक्षात ठेवा. कारण त्यानंतर टायपिंग करणं इझी आहे, ते एडिट त्याच्यानंतर आलेल्या चुका दुरुस्त करणं हे अत्यंत त्रासदायक आणि क्लिष्ट काम आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून स्वतः तुम्ही टायपिंग केलं तर ऍज अ रिसर्च हाऊ टू ग्रूम लाईक अ गुड रिसर्चर, हा एक टॉपिक आहे का तुम्ही एक चांगलं संशोधक कसं तुम्ही स्वतःला विकसित करू शकाल. तर याच्यासाठीचे बरेचसे क्रायटेरिया आहे, विषयानुरूप त्याच्यामध्ये थोडाफार बदल होत चालतो आणि हा सगळा विचार करून तुम्ही स्वतःला एक संशोधक म्हणून स्वतःला स्वतःचा जन्म परत घ्यायचा आहे तो संशोधक म्हणून. तर त्याच्यामध्ये त्याचे त्रासदी आहे त्या नवीन रोलची, तर तीही आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि काही गोष्टी फॅक्ट आहेत का, काही गोष्टी आपल्या या तत्वात बसत नाही, तर आपण त्यावेळेसच त्या गोष्टींना तिलांजली दिली पाहिजे, हे लक्षात ठेवा. तुम्ही खूप स्ट्रेट फॉरवर्ड राहिलं पाहिजे, तुम्ही थर्ड पर्सन म्हणून त्या रिसर्च मध्ये इन्व्हॉल्व राहिलं पाहिजे, त्याच्यामध्ये त्याचा पार्ट बनता कामा नये. तर हे सर्व एक शॉर्ट मध्ये संशोधक म्हणून तुम्ही होत असताना तुमच्यामध्ये या गोष्टी तुमच्या ठायी आल्या पाहिजे. जनरली एक दुसरा मुद्दा आहे, रिसर्च प्रपोजल ज्यावेळेस बोलत असताना, तर काही माझ्या लक्षात आलेलं आहे का विद्यार्थी काही ज्यावेळेस विचार करतात, तर तर काही जण रिसर्च प्रपोजल म्हणतात, काही जण सिनॉप्सिस म्हणतात त्याला, काही जण त्याला ऍब्स्ट्रॅक्टही म्हणतात, काही जण समरी म्हणतात, हे लक्षात ठेवा. तर हे जसे शब्द आहेत,
हे लक्षात ठेवा. तर ह्या शब्दांचे अर्थ वेगवेगळे आहेत, पण विद्यार्थ्यांना वाटतं ऑल वर्ड्स आर वन अँड द सेम. तर पहिला आपण जो डिफरन्स आहे, रिसर्च प्रपोजल. सिनॉप्सिस, हे लक्षात ठेवा. हा जो विषय आहे, हा तुम्हाला मूलभूत माहित असला पाहिजे का रिसर्च प्रपोजल कशाला म्हणायचं आणि सिनॉप्सिस कशाला म्हणायचं याचं. तर एक साध्या शब्दामध्ये जे संशोधन करण्यापूर्वी सादर केलेल्या आराखड्याला रिसर्च प्रपोजल म्हणतात, हे लक्षात ठेवा. The gist of research presented before starting a research or before finalization of research topic, that is nothing but the research proposal. हे लक्षात ठेवा. आणि सिनॉप्सिस म्हणजे काय, तुमचं संशोधन कार्य पूर्ण झाल्यानंतर जे जिस्ट आहे, पूर्ण संशोधनाचा सारांश आहे, त्याला काय म्हणतो आपण, सिनॉप्सिस असं म्हणतो. हे लक्षात ठेवा. तुम्ही जर का वेबसाईटवरही इंटरनेटवर गुगल केलं तर तुम्हाला एक खिचडी दिसेल या शब्दांची. पण मूलभूत आहे संशोधन आराखडा, मराठीत त्याला म्हटलं जातं, सिनॉप्सिसला म्हटलं जातं संशोधन अहवाल सारांश. हे लक्षात ठेवा. सिनॉप्सिस इज अ रिसर्च म्हणजे जिस्ट ऑफ द रिसर्च. हे लक्षात ठेवा. रिसर्च आउटकम इन्क्लुडिंग रिसर्च आउटकम. म्हणजे प्रपोजल मध्ये जर का तुमचे रिझल्ट ऍड केलेत तर ते सिनॉप्सिस होईल, रिझल्ट काढले तर ते रिसर्च प्रपोजल होईल. असं ढोबळमानाने आपण म्हणलं पाहिजे. आणि तुम्ही यापुढेही कोणी ज्यावेळेस तुम्ही विद्यापीठाला गाईड मिळाल्यानंतर जे काही तुमचा आराखडा सादर कराल त्याला संशोधन सारा अहवाल आराखडा, संशोधन आराखडा किंवा रिसर्च प्रपोजल असंच नामकरण द्याल, सिनॉप्सिस म्हणू नका. ती चुकीचा वर्ड तुम्ही वापरतायत. पण बरेचसे विद्यार्थी हे वापरताना तुम्हाला दिसतील, तर कृपया यामध्ये तुम्ही गल्लत करू नका. तर हे झालं इन जनरल इंट्रोडक्शन. आता सर्वात महत्वाची गोष्ट आहे का पेज सेटअप. तर पेज सेटअप ज्यावेळेस तुम्ही कराल तर संशोधन सुरू करण्याआधी हे लक्षात ठेवा, तुम्हाला तुमचं वर्ड डॉक्युमेंट तुम्ही पहिल्यांदा वापरा. कोणतंही संशोधनाचं ज्यावेळेस तुम्ही रिसर्च पेपर लिहाल, रिसर्च प्रपोजल लिहाल, थेसिस लिहाल, तर सर्वात पहिल्यांदा वर्ड डॉक्युमेंट ओपन केल्यानंतर त्याला टायटल दिल्यानंतर दुसरं महत्वाचं काम म्हणजे त्याचं पेज सेटअप करून घेणे. हे लक्षात ठेवा. ते पेज सेटअप करून घेणे हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण काय होतं का तुम्ही टाईप करत चालतात, नंतर तुम्हाला त्या पेज सेटअप मध्ये कन्वर्ट करत असताना पूर्ण अलाइनमेंट वर्डची चुकते आणि सगळं रिअलाइनमेंट करत बसावं लागतं. त्याच्यामध्ये विनाकारण वेळ जातो आपला आणि आपल्याला त्याची त्रास सहन करावा लागतो. तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, पेज सेटअप करावं लागेल. तर पेज सेटअप करायचं म्हणजे काय करायचं, तर कोणतंही पेज ज्यावेळेस तुम्ही घ्याल, म्हणजे हा जर का आपला हे पेज सेटअप आहे आपलं, हे पेज A4 साईजचं पेज असतं. जनरली इट वॉज ऍडवाइज टू यूज बॉन्ड पेपर. द कलर ऑफ बॉन्ड पेपर शुड बी ऑफ व्हाईट, नॉट अ व्हाईट पेपर. ऑफ व्हाईट बॉन्ड पेपर तुम्ही वापरला पाहिजे. A4 पेज असला पाहिजे. आणि हे करत असताना जी लेफ्ट साइड आहे ही जी लेफ्ट साइड आहे, तर ह्या लेफ्ट साइडचा जे डिस्टन्स आहे, कोणतं डिस्टन्स, तर हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्सची
किती असलं पाहिजे, तर ते 1.5 इंच किती असलं पाहिजे, 1.5 इंच हे लक्षात असू द्या. हे पेज सेटअपचं हे 1.5 इंच असलं पाहिजे. आता जर का तुम्ही हा टॉप साइड बघितली, नंतर तुम्ही राईट साइड आणि ही शेवटची बॉटमची साइड, तर या तिघांची ही किती असली पाहिजे, पेज सेटअप मध्ये 1 इंच ही एवढी त्याची जागा असली पाहिजे. आणि ही जागा सॉरी, पेज अलाइन पेज सेटअप करताना तुम्हाला एवढी स्पेस सोडायची आहे. म्हणजे ही डावी साईडला 1.5 इंच, ही 1 इंच, ही 1 इंच आणि हे 1 इंच, हे लक्षात ठेवा. तर एवढं असं पेज सेट करून तुम्ही पहिल्यांदा टाईप सुरू केलं पाहिजे. याचं पेज सेटअप हे असं असलं पाहिजे. आता इकडे 1.5 इंच का असा लागतं, कारण जे बाइंडिंग मध्ये जाणारा जो भाग असतो आणि त्याच्यामुळे काही तुम्ही ज्यावेळेस बाइंडिंग करतात थेसिसची मुख्यत्वे तो जाड असतो त्याच्यामुळे, तर काही तुमचे टायपिंगचं वर्ड त्याच्यामध्ये बाइंडिंग मध्ये मे बी जाऊ शकतं. उजव्या साईड डाव्या साईडला ते बाइंडिंग वाले पेपर कट करतात, बॉन्ड पेपर कट करतात त्या याच्यानुसार, त्याचं जे बाइंडिंग करत असताना बाइंडिंगच्या साईज नुसार. तर त्याच्यामुळे तुम्हाला ही साईज ठेवणं आवश्यक आहे. इट इज युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड पेज सेटअप, हे लक्षात ठेवा. हे काही स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात नाही तर भारतामध्ये किंवा परदेशातही गेला तरी युनिव्हर्सिटीली ऍक्सेप्टेड आहे ह्या सगळ्या गोष्टी, हे लक्षात ठेवा याच. तर याच्यामध्ये कुणाला काही अडचण असेल तर आपण बोलू शकतो. आता पुढचा भाग येईल फ्रंट पेज. आता आपण फ्रंट पेज कडे येऊयात. तर आपल्या प्रत्येक विद्यापीठाचं जे मुखपृष्ठ असतं, सिनॉप्सिस असेल, थेसिस असेल, रिसर्च प्रपोजल असेल, त्याचा एक विशिष्ट नमुना असतो. त्या नमुन्यामध्येच ते मुद्रित झालेलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. परत दुसरी एक गोष्ट, फ्रंट पेजला पेज सेटअपची आवश्यकता नसते, हे लक्षात ठेवा. तुम्ही करू शकता, पण फ्रंट पेज सोडून बाकीचं पूर्ण जे आहे तुमचं टायपिंग केलेलं सगळ्याला पेज सेटअपची गरज असते. तर प्रत्येक विद्यापीठाचा जो फॉर्मॅट आहे हा वेगवेगळा असतो, हेही लक्षात ठेवा. म्हणून कधी कधी असं लक्षात येतं का त्या संशोधकापेक्षा त्याचा टायपिस्ट जास्त हुशार असतो आणि तो म्हणतो नाही असंच पाहिजे. पण कालानुरूप बरीचशी गोष्ट बदलत चालते, हे लक्षात ठेवा. का आणि 2009चं रेग्युलेशन आलं, 14चं आलं, 16चं आलं, 18चं रेग्युलेशन आलं, नंतर त्याच्यामध्ये अमेंडमेंट होत येतात, हे लक्षात ठेवा. 19चं रेग्युलेशन आलं 7th पे कमिशनचं, त्याच्यामध्ये नियम बदलत असतात आणि ते नियम तुमच्या पीएचडी ला अफेक्ट होत असतात. तर काही नियमाचे अति हुशार असतात, ते आमचं 2012 साली रजिस्ट्रेशन झालेलं आहे, हा जी आर आम्हाला लागू होत नाही, असे काही जण हे करतात. पण त्यांना हे कळत नाही का हे एज्युकेशन आहे, ही नोकरीचे जी आर नाहीये हा, हे लक्षात ठेवा. त्या त्या काळानुरूप ती गोष्ट बदलली तर ती गोष्ट पुढे जावी लागते, करावी लागते. असं अशा अहम भावामध्ये काही लोक आलेले आहेत, तर त्यांचे दोनही रिपोर्ट आल्यानंतर त्यांना त्यांच्या कोर्स वर्क होण्यासाठी 6-8 वर्ष, 1 वर्ष त्यांना वाट बघावी लागलेली, हे लक्षात ठेवा. म्हणून
त्या वेळचे नियम विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रकाशित होत असतात, हे लक्षात ठेवा. विद्यापीठाचं जे पीएचडीचं जे काम बघतं ते पोस्ट ग्रॅज्युएट सेक्शन, त्याला शॉर्ट मध्ये पीजी सेक्शन म्हणतात. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांचे ऍबस्ट्रॅक्ट बघायला भेटतील, टायटल, त्यांचे गाईड, केव्हा रजिस्ट्रेशन झालं, सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या वेब पेजवर तुम्हाला भेटतील. अजून वेब लिंक्स त्याच्यावर आहेत. तर त्यामध्ये वेळोवेळी वेगवेगळे जे सर्क्युलर्स, ऑर्डिनन्स, स्टॅट्यूज संशोधना संदर्भामध्ये तिथे प्रकाशित केले जातात. तुम्ही संशोधक म्हणून त्याचे काय म्हणता येईल ते बघणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे कोणी सांगितलं तर ते चूक नाही, तर तिथं बघितल्यानंतर तुमच्या शंका कुशंका या दूर होतील, हे लक्षात ठेवा. तर त्याचाच भाग म्हणजे पहिल्यांदा तुमचं फ्रंट पेजला वरती असलं पाहिजे टायटल, तुमच्या संशोधन समस्येचं शीर्षक हे असलं पाहिजे. ते पूर्ण कॅपिटल लेटर मध्येच असलं पाहिजे, हे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा. पुढचं आहे शिक्षणशास्त्र संकुल स्वामी रामातीर्थ मराठवाडा विद्यापीठ आयोजित 3 दिवसीय पेट परीक्षेवर असणाऱ्या या कार्यशाळेमध्ये आजच्या या दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सेशन मध्ये